त्या शाळांमध्ये ही समिती झाली की नाही याच्याबद्दलची माहिती ह्या रिपोर्टमध्ये लिहिलेली नाही, परंतु आम्ही सगळे डेप्युटी डायरेक्टरसुद्धा ऑनलाईन आहेत. शेवटी मुलींची सेफ्टी हा पहिला विषय असतो आणि त्याच्यामुळे हे आदेश दिल्यानंतरसुद्धा जर अशा समित्या स्थापन झालेल्या नसतील आणि त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश हे मी आजच्या आज दिलेले आहेत. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून आज आम्ही काही चर्चा करतो आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते मी आपल्याला सांगितलं की सखी सावित्री समिती जर प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झाली तर मुलींना एक दिलासा मिळू शकतो. आपला जो पोस्को ॲक्ट आहे या ॲक्टप्रमाणे एक ई बॉक्स नावाची संकल्पना आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये किंवा लहान मुलांना ही ई बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही ज्यावेळेला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्यावेळेला एक GR काढला होता की प्रत्येक शाळा असेल, हॉस्टेल असेल, आश्रमशाळा असेल, इथे एक कंप्लेंट बॉक्स ठेवला पाहिजे आणि रोज तो बॉक्स उघडला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये एक पोलीस प्रतिनिधी आणि शाळेचा मुख्याध्यापक यांनी त्या बॉक्समध्ये असलेली कंप्लेंट वाचली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. तर त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट सूचना आम्ही नवीन GR काढतो आणि हा बॉक्स कंपल्सरी आहे प्रत्येक शाळेमध्ये. मुलांना याची कल्पना दिली गेली पाहिजे आणि ह्या बॉक्समध्ये त्या चिठ्ठ्या टाकल्या गेल्या. आम्ही पुन्हा एकदा काढतोय. गृह खात्याचं सर्क्युलर याचं आहेच, त्याच्यामुळे वेगळं सर्क्युलर काढण्याची आवश्यकता नाही. आम्ही आमचं सर्क्युलर आजच काढू. विशाखा समिती ही जशी ऑफिसेसमध्ये असते तशी आम्ही विशाखा समिती कंपल्सरी शाळेंमध्ये करण्याचा आजच आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे मोठ्या ज्या मुली असतील साधारण 10वी मधल्या 9वी मधल्या किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी 12वीच्या मुली यांची एक विशाखा समिती असेल. आणि कारण मुलं ही आपल्या टीचरला सांगताना सुद्धा घाबरतात म्हणून आम्ही आजच निर्णय घेतला आहे की शाळांच्या स्तरावर सुद्धा विशाखा समिती घेण्याचा निर्णय घेतला. कारण अतिशय सिरियस प्रकरण आहे. अशी परिस्थिती दुसऱ्या कुठल्याही मुलीवर येता कामा नये. मला आज मुख्यमंत्री जवळजवळ 5-10 मिनिटं ह्या संदर्भात माझ्याशी त्यांनी चर्चा केली. कारण अन्य ठिकाणी सुद्धा असे प्रकार घडतात, परंतु लहान मुलांच्या बाबतीत अधिक याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे साधारण हा प्रकार घडला. मी जी काय आता माझ्या अहवाल प्राप्त झाला आहे त्याप्रमाणे 13 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता. 18 तारीखला याची तक्रार पालकांनी केली. ही जवळजवळ 12 तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या PI आहेत त्यांचीसुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे. त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे कारण ही शाळेची जबाबदारी असते, त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे. आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे. निलंबित करूनसुद्धा शाळेची जबाबदारी कमी होत नाही कारण आम्ही प्रत्येक शाळेमध्ये CCTV कंपल्सरी केलेली आहे. मुंबईचा पालकमंत्री बनल्यानंतर कॉर्पोरेशनचे आता CCTV म्हणजे मी सातत्याने फॉलोअप करून सगळ्या शाळांमध्ये CCTV बसवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. परंतु प्रायव्हेट शाळा त्यांना तर कंपल्सरी आहे, त्यांनी बसवलेले आणि इथं असं आढळून आलं की त्यांचा CCTV बंद होतो. त्याच्यामुळे CCTV नुसता बसवणं एवढ्यापुरतं भागणार नाही. CCTV बंद असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा शाळेवर ठेवण्यात येईल. कारण मेंटेनन्स बघणं हे सुद्धा शाळेचं काम आहे. नुसताच दाखवायला म्हणून CCTV बसवला आणि तो बंद पडला तर हा पर्पज सर्व होत नाही. त्याच्यामुळे त्याबद्दलचं आम्ही आजच वेगळं परिपत्रक काढतोय. आणि हा जो अक्षय रामा शिंदे नावाचा जो गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्साच्या कलम 74, 75 आणि 76 याच्याखाली ह्या अक्षयवर गुन्हे दाखल केलेले आहेत. तर याला कडकात कडक शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये ही केस नेण्याच्या संदर्भात आजच मी आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. याच्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमायची आम्ही व्यवस्था करू आणि लवकरात लवकर मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तिथं अशी केस झाली होती 15 दिवसामध्ये गुन्हेगाराला शिक्षा झाली. एवढी फास्ट जर शिक्षा झाली तर मग लोकांमध्ये सुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण होऊ शकतं. तर हे फास्ट ट्रॅकवर घेऊन 15 दिवस किंवा 1 महिन्यामध्ये ही जर त्या ठिकाणी कोर्टासमोर आणली तर कोर्टसुद्धा पुरा, कारण अर्थात ह्याला एक लिमिट असं असतं की त्याच्यामध्ये काही टेस्ट असतील, काही रिपोर्ट्स घ्यायचे असतील तर त्याला काही कालावधी जाऊ शकतो.
पण जेवढ्या जलद शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर कारवाई व्हावी। आणि ही जी कलमं लावलेली आहे त्याच्यामध्ये पहिल्या कलमामध्ये 6 महिने तुरुंगवास आहे, दुसऱ्यामध्ये 3 वर्ष तुरुंगवास आहे आणि तिसऱ्या कलमामध्ये 10 वर्ष तुरुंगवास आहे। म्हणजे एकूण 13.5 वर्षासाठी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर याला शिक्षा होऊ शकेल आणि ह्या शिक्षेच्या विरुद्ध दंडसुद्धा होऊ शकेल। तो 2 लाख आणि 5 लाख वगैरे असाच, आणि 5 लाख, कारण दंडाने काय शिक्षा भरून निघत नाही, पण ज्या शिक्षा आहेत त्या कडक आहेत, त्याच्यामुळे ह्या शिक्षा केल्या जातील। स्वतः उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघेही ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। त्यांचा स्वतः फोन होता की मुख्यमंत्री तर जवळजवळ 10 मिनिटं या विषयाच्या संदर्भात, अतिशय सेन्सिटिव्ह 10 मिनिटं ते ह्याच्या विषयावर बोलत होते आणि काय काय करायचं त्यांनी हे केलं आहे। आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की CCTV ला ज्या ठिकाणी शाळांवर आम्ही जबाबदारी टाकलेली आहे, परंतु आता ती झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जर झेडपीच्या स्कूलमध्ये CCTV नसतील तर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं। प्रत्येक जे आयुक्त आहेत महापालिकेचे त्यांनी ज्या ठिकाणी मुख्याधिकारी असतील त्या नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांची जी जबाबदारी राहील असं GR आम्ही आजच इश्यू करतो। कारण CCTV प्रायव्हेट स्कूलना आपण कंपल्सरी करतो, परंतु गव्हर्नमेंट स्कूलमध्ये DPCमध्ये 5% तरतूद आहे, तर या तरतुदीमधून हे CCTV बसवले जावे अशी अपेक्षा आहे। विशाखा समिती करत असताना आमचं एक स्कीम आता सुद्धा चालू आहे, मीना राजू मंच, त्याचा वापर करता येईल का त्याचासुद्धा आम्ही विचार करतोय। आणि आता सगळे डेप्युटी डायरेक्टर हे माझ्याबरोबर VCवर होते आणि आता मॅडम पूर्वी महिला बालकल्याण समितीचा हा जे विभाग आहे त्याच्यासुद्धा सचिव होत्या, त्यांनी ताबडतोब महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलेलं आहे। या कुटुंबाला काय मदत करता येईल, त्या मुलीचं समापोदेशन कसं करता येईल, या सगळ्या बाबींवर आजच्या चर्चा होईल। याच्या संदर्भातले अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांना असतात, मदत देण्याच्या संदर्भातली ती मदतसुद्धा त्या मुलीकडे तातडीने पोचली पाहिजे। आणि त्याच्याचबरोबर अशा प्रसंगाचा परिणाम हा आयुष्यभर राहू शकतो, म्हणून तिचं समापोदेशनसुद्धा करायला लागतं। त्याच्यामुळे मुलीची आयडेंटिटी ही डिस्क्लोज केली जाणार नाही आणि त्याच्याबरोबर तिला जी मदत तिला अन्य ठिकाणी ॲडमिशन घ्यायची असली तरी पण त्याला ती मदत केली जाईल, कारण हे ग्रँटेबल स्कूल होतं। त्यामुळे ग्रँटेबल स्कूलमधली मुलगी असेल तर दुसऱ्या ग्रँटेबल स्कूलमध्ये तिला घ्यायची असेल, कारण बऱ्याच वेळेला मग तो परिणाम होतो मुलींच्या मनावरसुद्धा। त्याच्यापेक्षा आम्ही ती काळजी घेऊ, मुलींची आयडेंटिटी आम्ही कुठल्याही केसमध्ये डिस्क्लोज केली जात नाही। आणि त्याच्यामुळे आपल्याला चाइल्ड हेल्पलाईन आहे, त्याच्याविरुद्ध ड्रॉपबॉक्सबद्दल मी आपल्याला सांगितलं, चिराग ॲप आहे आणि ह्याचा सगळ्याचा जो आढावा आहे हा आपण रेग्युलरली घेण्याच्या संदर्भात डेप्युटी डायरेक्टरना ही जबाबदारी दिलेली आहे। त्याच्यामध्ये गुड टच बॅड टच असेल याचीसुद्धा माहिती मुलींना असली पाहिजे, अशी असली तर त्या संदर्भात स्वतः तक्रारी करू शकते। आम्ही अतिशय ही घटना सिरियसली घेतलेली आहे आणि या घटनेमुळे जर कुठेही त्रुटी राहिलेल्या असतील, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज नाही मीटिंग घेतली, मी 8 महिन्यापूर्वी मीटिंग घेतली सखी सावित्री समित्या स्थापन करण्याच्या संदर्भात। आपल्या ज्या ह्याची जी समिती असते बाल हक्क समिती, याच्या सुशीबेन शहा यासुद्धा अत्यंत ॲक्टिवली सातत्याने आमच्याशी पाठपुरावा करत असतात, आमच्या आयुक्तांना भेटत असतात, त्यांच्याशी बोलत असतात। त्याच्यामुळे डिपार्टमेंट एवढं सजग असतानासुद्धा असे प्रकार घडतात किंवा CCTV बंद असल्यामुळे हे प्रकार घडतात, तर हे निश्चितपणे अतिशय मला स्वतःला मनाला वाईट वाटतं की असा प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडू शकला। केवळ CCTV सुरू असता तरी हा प्रसंग घडला नसता, तिथं जर ड्रॉपबॉक्स असता तरी हा प्रसंग घडला नसता। त्याच्यामुळे आम्ही अत्यंत सिरियसली घेतलेलं आहे। सगळ्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर ज्यांच्याकडे सावित्री आपल्या ज्या समित्या आहेत या समितीच्या स्थापना झालेली नसेल तर त्या संदर्भातसुद्धा कारवाई करण्याच्या संदर्भात मी आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे सखी सावित्री समितीमध्ये हे सगळं आहेच आणि तिथले जे टीचर पॅरेंट असोसिएशनचे अध्यक्ष असतात हेच या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत। स्वतः जो पालक असतो त्याला आपल्या मुलांच्याबद्दल अधिक काळजी असते,
त्याच्यामुळे अधिक ॲक्टिव्हली ह्या समित्यांनी काम करावं, मुलींना सेव्ह करावं असे पूर्ण आदेश. आणि आपण बघितलेले की माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी ताबडतोब या ठिकाणी मैं हिंदी में बात करता हूँ. जरा आप 2 मिनट रुकिए ना. मेरा हिंदी में कर दीजिए, ब्रीफ कर दीजिए, लाइव पे आंसर. देखिए, जो भी इंसिडेंट्स अंबरनाथ में हुआ बहुत ही बुरा हो गया है. हमारी पूरी मशीनरी एक्टिवेट हो गई है. हमारे जो हमने इंस्ट्रक्शंस दिए थे, आज मेरे डिपार्टमेंट में 4 IAS ऑफिसर है, सब लोग पुणे से, मुंबई से सब लोग इकट्ठा है. हमारी पूरी जो मशीनरी है महाराष्ट्र की एजुकेशन डिपार्टमेंट की ऑनलाइन थी. मैं आपके लिए बात करने इसलिए मैं यहाँ पे आ गया, लेकिन 8 महीना पहले मैंने मीटिंग ली थी कि बच्चे सुरक्षित रहे, इसीलिए हमने सखी सावित्री समिति का गठन किया है. वो अच्छी तरह से काम करे ताकि अपने बच्चे सुरक्षित रहे. इसके बारे में मेरे क्लियर कट इंस्ट्रक्शंस थे. आज भी मैंने VC पे बोला है कि जिन्होंने ये समिति स्थापन नहीं की है उन पे कार्रवाई की जाएगी. हालांकि उनका दोष नहीं है, इस इंसिडेंट में दोष नहीं है, लेकिन ये इंसिडेंट उनके ज़िले में हो जाता तो वो दोषी पाए जाते. दूसरी चीज़ ये है कि हमने CCTV कंपलसरी किया है हर स्कूल में. यहाँ पे ऐसे ये हुआ है कि ये CCTV बंद था, तो हमने ये भी हम लोग एक इंस्ट्रक्शन निकाल रहे हैं, GR निकाल रहे हैं कि CCTV सिर्फ बिठाने से काम नहीं चलेगा, उसको ठीक ढंग से उसकी मरम्मत करना ये भी स्कूल की जिम्मेदारी रहेगी. इसमें जो 4 टीचर्स थे मतलब 2 टीचर है, एक हेडमास्टर है, एक क्लास टीचर है और 2 असिस्टेंट है जो बच्चों को देखती थी, क्योंकि ये प्री प्राइमरी के बच्चे थे, KG जूनियर KG वाले बच्चे थे, तो उनको भी सस्पेंड किया गया है और उस स्कूल को भी नोटिस दिया गया हुआ है. और एक ऐसे पाया गया था कि ये जो इंसिडेंस हुआ वो 13 से 16 तक हुआ था और 18 तारीख को इसके 13 से 16 तक हुआ था और 18 को जब कंप्लेंट दी गई तो 12 घंटे तक इसका कुछ कॉग्निजेंस नहीं लिया गया, इसलिए वहाँ की जो सीनियर PI है उनको ट्रांसफ़र किया गया है. और ये जो आरोपी है जिसका नाम अक्षय है, ये अक्षय को पुलिस ने अरेस्ट किया है और उस पर जो कलम लगाए हुए हैं वो पोक्सा के जो कलम है उसमें 74 है, 75 है, 76 है. अगर इकट्ठा ये प्रूव हो जाता है तो इसको कुल मिला के 13.5 साल की सज़ा हो सकती है. इसके लिए हम लोग फास्ट ट्रैक कोर्ट में ये केस लेके जाएंगे, स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर देंगे और कड़ी से कड़ी सज़ा उसको देंगे. लेकिन उसको सज़ा देने से ये ख़त्म नहीं होता. हमने पूरी मशीनरी एक्टिवेट कर दी है, हमारी स्कूल एजुकेशन की पूरी मशीनरी एक्टिवेट हो गई है, हमारी होम डिपार्टमेंट की सब मशीनरी एक्टिवेट हो चुकी है ताकि आगे चल के ऐसा इंसिडेंस नहीं हो. जैसे विशाखा कमेटी रहती है हर ऑफिस में, वैसे ही विशाखा कमेटी जो सीनियर जो वहाँ पे स्टूडेंट है उनकी लेडीज स्टूडेंट की बनाई जाएगी हर स्कूल में. उसके बारे में भी GR आज ही हम लोग निकाल रहे हैं. और जो भी दूसरे स्कीम है जैसे मीना राजू मंच है जो एक सेंट्रल गवर्नमेंट का इनिशिएटिव था, उसकी भी अच्छी तरह से अमल कैसे हो और ये विशाखा समिति उस मंच के साथ मिलकर कैसे काम करे, इसके बारे में भी हमने डिसीजन लिया है. मेरा पूरा डिपार्टमेंट आज यहाँ पे उपस्थित है. मेरा जो हमारा कॉन्फ्रेंस हॉल है वहाँ पे हमारे दोनों डायरेक्टर्स हैं, हमारे आयुक्त जी है, सब मेरा पूरा डिपार्टमेंट है, क्योंकि हम लोग ऐसी चीज़ें लाइटली नहीं ले सकते. ये हमारे लिए प्रायोरिटी है. बच्चों की सुरक्षा हमारी प्रायोरिटी. हालांकि होम डिपार्टमेंट तो काम करता ही है, लेकिन स्कूल डिपार्टमेंट में हमने इतने सारे नए सर्कुलर्स निकाले हैं, नए इनिशिएटिव्स निकाले हैं. हम लोग जो लेडीज स्टूडेंट होते हैं उनको कराटे की ट्रेनिंग देते हैं. ये होने के बावजूद भी ऐसे होता है तो उसमें स्कूल के जो बड़े बच्चे हैं उनको इन्वॉल्व करके लेना पड़ेगा, जो खुद कराटे जानते हैं. ऐसा आदमी अगर मिलता है तो उसको वही खुद भी सज़ा देते हैं. इतना सक्षम उनको हमने बनाया, लेकिन उनकी इन्वॉल्वमेंट नहीं है. इसलिए ये विशाखा समिति अपॉइंट करने का जो निर्णय आज हमने लिया है उसका ज़रूर इफेक्ट होगा, क्योंकि खुद की रक्षा करना बच्चे अच्छी तरह से जानते हैं. उनको हमने ट्रेनिंग दी है.
लेकिन ये जो बड़े बच्चे हैं उनको भी इसमें शामिल करके लिया जाएगा, ताकि छोटे छोटे बच्चों की रक्षा के बारे में कुछ भी करना हो तो वो कर सके। और हम लोग जल्दी पुलिस डिपार्टमेंट के साथ एक कोऑर्डिनेशन मीटिंग कर लेंगे और हमने जो इनिशिएटिव लिए हैं उसके बारे में पुलिस डिपार्टमेंट को बोल देंगे, ताकि वो अच्छी तरह से ॲक्शन ले सके। याच्या समित्या आहेत, उपाययोजना करतात, पण सीसीटीव्ही बंद आहेत हे घटना घडल्यानंतर कळतं आपल्याला, यंत्रणा कार्यान्वित नसते। यासाठी काही फ्लाइंग व्हिजिलन्स स्क्वॉडची नेमणूक करणार आहात का, जे रँडमली व्हिजिट करतील? कारण तुमच्या कागदोपत्री योजना आहेत पण तिथे अंमलबजावणी होत नाही, कोणाकडे लक्ष नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी आयुक्तांसह प्रत्येकजण शाळेमध्ये जात आहेत आणि सरप्राईज चेक करत आहेत। गेल्या 1 महिन्यापूर्वी आम्ही ही मूवमेंट सुरू केली। कशासाठी सुरू केली? सेफ्टी तर आहेच, परंतु मुलांच्या शैक्षणिक दर्जा चांगला राहावा याच्यासाठी आमचे ऑफिसर फक्त 2 दिवस ऑफिसमध्ये असतात आणि उरलेले 4 दिवस हे ते फील्डवर असतात। हे पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि त्याच्यामुळे हे घडतंय आणि हे मी तुम्हाला सांगण्यासाठी हे करत नाही। ही मोहीम सुरू होऊन आता जवळजवळ 15 दिवस झालेले आहेत। प्रत्येक ऑफिसर हा प्रत्येक शाळेमध्ये जातोय, तिथं CCTV चालू आहे की नाही, तिथल्या शैक्षणिक दर्जा कसा आहे, प्रत्येक गोष्ट। एवढ्या मोठ्या आमच्याकडे 1 लाख शाळा आहेत, तुम्ही शेवटी समजून घेतलं पाहिजे। एवढं मोठ्या माझ्याकडे 2 कोटी मुलं शिकतात, म्हणजे हे डिपार्टमेंट एवढं छोटं नाही। एखाद्या छोट्या देशाची जेवढी लोकसंख्या असते तेवढी मुलं माझ्या डिपार्टमेंटमध्ये शिकतात। एखादा इन्सिडन्स घडल्यानंतर हे विचारणं ठीक आहे, परंतु ही चौकशी करत असताना मी CCTV चालू होता की नाही हे सुद्धा विचारायला सांगितलं। म्हणजे आम्ही सजगपणे करतो आणि ह्या सगळ्या ज्या इनिशिएटिव्ज आहेत या गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही सगळ्या घेतलेल्या आहेत। आम्ही त्याचं फॉलोअप घेतो। मी तसं सांगितलं, मी आज नाही मीटिंग घेतली, मी 8 महिन्यापूर्वी मीटिंग घेतली की हे तुम्ही सगळं केलं पाहिजे। आता केलेलं नसेल तर त्या अधिकाऱ्यांनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले। याच्या पलीकडे जाऊन बघा आपण काय करू शकतो की त्या मुलीचं सांत्वन करू शकतो, मुलीच्या आयुष्यावर काय परिणाम होणार नाही याच्यासाठी तिला जी काय मदत करायला लागेल ही सगळी। म्हणून आता माझी मीटिंग ही संपली की लगेच आमची महिला बालकल्याण बरोबर मीटिंग आहे आणि आम्ही अशा तऱ्हेची काळजी घेऊ की हा इन्सिडन्स तिच्या मनातून कसा पुसून टाकता येईल आणि ती आदर्श मुलगी कशी बनेल, हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे। कठोरातलं कठोर शासन असल्या नराधमांना करणं हे आमचं दुसरं कर्तव्य आहे। दोन्ही कर्तव्य आम्ही न चुकता करू आणि आता जे आम्ही अनेक आपल्याला इनिशिएटिव्ह सांगितले, जे आपण बॉक्सेस आहेत, सगळे इनिशिएटिव्ह 1 आठवड्यामध्ये पूर्ण केले। कारवाई केली असते त्या पोलिसांनी, कारण की 12 तास उलटून देखील त्याच्यावर कारवाई झाली नाही, त्यामुळे हा उद्रेक पाहायला मिळतोय। लोक रस्त्यावर आली, जर हीच वेळेवर कारवाई केली असते त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सगळं कळलं असतं का? मला असं वाटतं की पोलीस अधिकाऱ्यांनी निश्चितपणे सेन्सिटिव्ह राहिलं पाहिजे। शेवटी एखादा पोलीस अधिकारी असा वागतो आणि मग शासनावर त्याचा उद्रेक होतो, शासनावर लोकांचा राग येतो। परंतु मला गृहमंत्री महोदयांनी ताबडतोब जी ॲक्शन घेतली की तिची ट्रान्सफर केली, नुसतं ट्रान्सफर करून चालणार नाही। मला असं वाटतं की त्या महिलेला सस्पेंड सुद्धा केलं पाहिजे। पालकमंत्री दिसत नाही, पालकमंत्री यावी अशी तिकडच्या लोकांची मागणी आहे, पण पालकमंत्री त्यांच्या मतदारसंघामध्ये करायचं आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। बघा, हा इन्सिडन्स घडल्यानंतर, जसा इन्सिडन्स आज घडला, मी मुंबईमध्ये होतो म्हणून ही मीटिंग लगेच घेऊ शकलो। समजा मी माझ्या मतदारसंघात सावंतवाडीला असलो असतो, तिथून येणार, नंतर मीटिंग घेणार, परंतु गव्हर्नमेंट म्हणून आम्ही एकत्र हे करतोय आणि स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेत। मुख्यमंत्री साहेबांचा स्वतः मला फोन आला, म्हणजे सरकार अतिशय सेन्सिटिव्ह आहे। अशा नराधमांना शिक्षा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत। सर, नेशनल कमीशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स अपनी टीम भेज रही है बदलापुर, उस पर क्या कहेंगे? क्योंकि 12 घंटे तक कोई FIR नहीं रजिस्टर किया गया, विपक्ष कह रहा है कि इसमें राजनीतिक हस्तक्षेप था, इसलिए कोई कार्रवाई नहीं की गई। नहीं, ये तो पॉलिटिक्स हो गया, इसमें कुछ ये नहीं है। नेशनल चाइल्ड कमीशन आता है तो ये अच्छी बात है, उनसे भी जो सजेशंस आएंगे उसकी भी हम लोग अमल करेंगे और हम लोग डेली चाइल्ड ये जो कमेटी है स्टेट लेवल की, उनके डेली कांटेक्ट में है। आप उनके अध्यक्ष जी को पूछ सकते हैं। तो इतना प्रोएक्टिव डिपार्टमेंट शायद ही किसी राज्य में हो, इतने हम लोग प्रोएक्टिव कार्रवाई कर रहे हैं। जैसे आपने बोल दिया कि CCTV बंद है, तो हमें कैसे पता चल जाएगा CCTV है? हमारा अभी ऑफिस ऑटोमेशन का काम चल रहा है। अगर इस CCTV को हम लोग हमारे सेंट्रल इससे कनेक्ट कर सकते हैं क्या, ये भी देखना पड़ेगा, क्योंकि हमने सब अभी हम लोग पर पूरे स्कूल कनेक्ट कर रहे हैं। हमारे मेन जो ये है सेंटर है पुणे में, उसमें कनेक्ट कर रहे हैं। उसमें ये सिक्योरिटी के को आप डाल सकते हैं कि ये टेक्निकल मुद्दा है, जहाँ पे हमारे आयुक्त तो खुद चेक कर सके कि क्या क्या हो रहा है हर जगह पे। तो हम लोग जो भी प्रोएक्टिवली कर सकते हैं एज ए डिपार्टमेंट, क्योंकि हम लोग तो स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट है। स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट से जितनी भी कार्रवाई हो सकती है
वो करेंगे। अगर महिला आयोग के अध्यक्ष आ रहे हैं तो बहुत अच्छी बात है। मेरा भी ऐसे मानना है कि उस सीनियर पीआई ने अगर 12 घंटे के बाद कार्रवाई की है तो उनको भी सज़ा देने की ज़रूरत है। उनको सस्पेंड, मैंने अभी बोला कि उनका ट्रांसफ़र करना पूरा नहीं हुआ, उनको तो सस्पेंड करना चाहिए, उनको भी सस्पेंड करना चाहिए, क्योंकि बहुत ही सेंसिटिव मामला है जिसमें ट्रांसफ़र करना ये सज़ा नहीं है। उन पर इंक्वायरी होनी चाहिए, सस्पेंड करनी चाहिए, इंक्वायरी होनी चाहिए। क्योंकि अगर 4 साल की सब अगर बच्ची हो और उसके बारे में ऐसा होता है तो उसके बारे में उन्होंने सेंसिटिवली, क्योंकि वो खुद महिला थी जो सीनियर पीआई थी, उन्होंने तुरंत एक्शन लेना चाहिए। सर, लेकिन सवाल ये उठता है कि 12 घंटे तक सीनियर पीआई ने कार्रवाई क्यों नहीं की? क्या वो वजह है? सरकार से ये सवाल विपक्ष लगातार पूछ रहा है। वो ऐसे पूछेंगे, लेकिन कोई बोलता है क्या किसी को? आप खुद सोचिए, इसमें कोई दखल देगा क्या? मैं तो ऐसे सोचता हूँ, अगर मेरी विशाखा समिति होती तो वहाँ पे उसको वो कराटे का ये दिखा देती क्या होता है वो। लेकिन ये उस पीआई की गलती है, ना कि सरकार की गलती है। कोई भी आया क्या सरकार के पास? अगर मेरे पास आ जाता एज ए स्कूल एजुकेशन मिनिस्टर, सीएम साहब के पास जाता तो हाईएस्ट ऑफिसर वहाँ पे आ जाता, एसपी आ जाता, सब यंत्रणा ये हो जाती। उन्होंने खुद तक रखा 12 घंटे तक। वो लेडी, जो भी लेडी ऑफिसर थी वहाँ पे सीनियर पीआई थी, उन्होंने खुद के पास रखा। अगर वो कुछ भी बोलेगा विपक्ष, उनकी भी रिस्पॉन्सिबिलिटी है। निलंबित करावं अशी मागणी गृहमंत्र्यांकडे तुम्ही करणार आहात? 100% मी करणार आहे। नुसती ट्रान्सफर ही शिक्षा होऊ शकत नाही, निलंबित केलंच पाहिजे। कारण मी स्वतः गृहराज्यमंत्री होतो 5 वर्ष या राज्याचा, त्याच्यामुळे माझं स्वतः जसं म्हणणं आहे की निलंबित केलं पाहिजे। त्या काळामध्ये मी काढलेलं सर्क्युलर बघा, त्याच्यामध्ये एखादी इलिगल गोष्ट कुठल्याही पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालू असेल तर त्याची जबाबदारी तिथल्या पीआयवर फिक्स करावी, असं सर्क्युलर मी त्या काळामध्ये काढलेलं होतं। मी या बाबतीत अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि मी निश्चितपणे फडणवीस साहेबांशी बोलेन आणि या महिला जे अधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्याची मी कारवाई करायला सांगेन। सर, फिलहाल जो लोग प्रोटेस्ट कर रहे हैं उनसे क्या अपील करते हैं? मैं अपील करूंगा कि प्रोटेस्ट से कुछ होगा नहीं, क्योंकि ऑलरेडी एक्शन हो चुकी है, उसको अरेस्ट किया जा चुका है। जो भी कड़ी से कड़े कलम है उस पर लगाई दिए जा रहे हैं। मैं आपको सरकार की तरफ से एश्योर करता हूं कि फास्ट ट्रैक कोर्ट में इस मामले को लिया जाएगा, स्पेशल प्रोसिक्यूटर दिया जाएगा और उस पर कार्रवाई, कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। और मैं ये भी लोगों से कहना चाहूँगा कि जो बच्चे की जिम्मेदारी हम पे है, मतलब गवर्नमेंट पे है, उसको ठीक से कॉम्पनसेट किया जाएगा। फैमिली को उनकी आइडेंटिटी डिस्क्लोज नहीं की जाएगी और उनको जो भी मदद सरकार से देनी है तुरंत वो मदद वहाँ उन लोगों तक, उसके फॅमिली तक पहुंच जाएगी। विजय वडेट्टीवार असे म्हणतात की कायदा आणि सुव्यवस्थाच कुठे राहिलेल्या नाहीत, अशा वारंवार घटना घडतात। शाळेचं प्रकरण असेल, गुंडागिरी असेल, हे वारंवार एक बघा, ही घटना कुठे घडली? शाळेमध्ये घडली, बरोबर आहे ना? शाळेमध्ये अशा घटना घडतील हे कोणी एक्सपेक्ट करू शकत नाही। त्याच्यावर शेवटी आम्ही प्रत्येक ठिकाणी CCTV लावलेले आहेत, वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या आहेत। कुठे एखादी लहानशी म्हणजे कुठे एखादा अतिशय मोठा प्रसंग आहे, हा काय लहान प्रसंग नाही, परंतु एका छोट्या शाळेमध्ये घडलेला जो प्रसंग आहे, प्रत्येक ठिकाणी पोलीस पोहोचू शकत नाही। कुठेही संशय आला ताबडतोब पोलिसांना कळवलं पाहिजे। आणि या केसमध्ये असं आढळून आलेलं आहे की त्या ज्या लेडी होत्या या इनसेन्सिटिव्ह होत्या, त्याने 12 तासापर्यंत याची दखल घेतली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची बदली करणं हा मार्ग नाही, त्यांना सस्पेंड करावं असं मी मागणी ही स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट मार्फत आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार। आता हे कोण म्हणजे मीटिंग झाले, सगळे अधिकारी आहेत महाराष्ट्रातले। कौन सा ये